टायर बदलना पड़ेगा. बाय 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 बाय. हा आहे इंडियाचा सगळ्यात इथे आमच्या सर्व बॅग्स बॅकअप व्हेकलमध्ये जातात आहेत. आणि हे आमचं हॉटेल. आणि हा इथून पूर्ण प्रिटी सिनेमॅटिक व्ह्यू दिसतोय. समोरचे सगळ्या डोंगरांवर बर्फ आहे आणि मागे सुद्धा. तर मित्रांनो, आता आम्ही पदूमवरनं निघालो आहे कारगिलसाठी. आणि कारगिलला येण्याआधी आम्ही कारगिलवरनंच द्रासला जाणार आहे, द्रास वॉर मेमोरियल. आणि मग तिकडनं पुन्हा कारगिलला येणार आहे. तर अंदाजे आमचा 300-350 किलोमीटरचा अंतर आहे, आजचा प्रवास असणार आहे. आणि आता वाजले सकाळचे 7 आणि आमच्या बाईक स्टार्ट झालेल्या आहेत. बाईक घेऊन जसं बाहेर निघालो तसं सिनेमॅटिक व्ह्यूज दिसायला लागले आहेत. दोन्ही साईडचे डोंगर वरनं टॉपला ग्लेशियरने भरलेले आहेत, बर्फाने विचरलेले आहेत. सो आणि क्लायमेट आजचं आहे, आम्ही निघालो आहे 6 डिग्री टेम्परेचरवर निघालेलो आहोत. जवळपास 3 ते 6 डिग्री आसपास इकडचं क्लायमेट आहे. रात्री मायनसवर गेलो होतं, पण आम्ही हॉटेल्स घेतल्यामुळे जमेची गोष्ट झाली, आमच्यासाठी बेनिफिशियल झाली ती गोष्ट. श्वास घ्यायला थोडा त्रास होतो आहे, पण आम्ही राईड एन्जॉय करतोय. आजही आमच्या काही रायडर्सला थोडाफार त्रास होत होता. आणि इकडे पुढे भारत पेट्रोलियम किंवा इंडियन पेट्रोलियमचं पेट्रोल पंप आहे. काल आम्ही इकडे फ्युल अप केलं होतं. पेट्रोलचा इकडे कुठलाही त्रास नाही आहे, सगळ्या ठिकाणी फ्युल अप करता येते. तरीसुद्धा ॲज अ सेफ्टी आम्ही आमच्याकडे काही एक्स्ट्रा पेट्रोल्स कॅरी केलेलं आहे. गरज नाही आहे, पण एक रिस्क नको, कारण पुढे आम्हाला खूप वेगवेगळे टेरेंट करायचे आहेत, ज्याच्यामध्ये मेघला आला किंवा उमलिंगला असा अख्खा पट्टा आला, हानलेचा पट्टा आला, नुब्रा व्हॅली आली. तर इन केस काही सिच्युएशन सांगू शकत नाही, पण आम्ही ते घेऊन ठेवलेलं आहे. आणि इकडच्या सगळ्याच पेट्रोल पंपला प्रॉपर पेट्रोल भेटते, कुठेही लाईन लावायची सुद्धा गरज लागत नाही आहे. या मुलांना हात मिळवायच्या आधी किंवा टाळी द्यायच्या आधी स्वतःच्या बाईकचा स्पीड कंट्रोलमध्ये आणा, कारण ती लोक मुवमेंटला असतात, आपण म्हणजे ती लोक उभी असतात, आपण मुवमेंटला असतो, त्याच्यात आपल्या हाताला फटका लागण्याचा जास्त चान्सेस असतो. सो बाईक स्लो डाऊन करा. इन केस मध्येच बरोबर धावत येतात रस्त्यामध्ये, तर कुठल्याही प्रकारचं विपरीत घटना नाही घडायला पाहिजे, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सो अशी मुलं येणार, त्यांना आवड असते आणि आपल्यालाही छान वाटतं, ती मुलं आपलं स्वागत करत असतात. सो एवढी काळजी घ्या की आपल्यालाही सुरक्षित प्रवास करायचा आहे आणि कोणाला इजाही झाली नाही पाहिजे. बऱ्यापैकी सनलाईट येते, तर त्याच्यामुळे जे ऊब मिळते आहे बऱ्यापैकी. पण पुढील डोंगरांवर पूर्ण फॉग आलेले दिसत आहेत. आणि मगाशी मॅपमध्ये बघितल्याप्रमाणे तिकडचं टेम्परेचर डाऊन आहे. सो लेट्स सी तिकडे आम्ही किती त्या सिच्युएशनला फाईट करू शकतो. कुठे लावू? इकडे लावू? बघ बघ दाबते ना. ओके
तुमचं ते सामानामध्ये ते सॉकेट आतमध्ये ओके. ते त्याच्या पुढे आपण हां हवा आहे पण कमी झाली आहे. पंक्चर नहीं है, हवा कम है, हवा कम हो रहा है. पंचर ही है ना. इन्फ्लेटर मार देते ना. हाँ वो करते हैं, लेकिन कल भी हम लोग ने चलाया ना, कल इतना चला है, कल भरने के बाद तो कभी नहीं हुआ है, रात में ही हो रहा है. बहुत कम है. हाँ पंप लहान आहे. आशिष काकांना विचार त्यांच्या गाडीत आहे का आमचा आहे ना पंप आहे, फक्त वो सॉकेट आहे ना. सॉकेट त्याच्याकडे. राइट हैंड पंप है क्या? पंप लेकिन वो इसमें अपना एक्स्ट्रा टायर भी था. पंप सब कुछ है, पंचर के सब कुछ है. कहीं पे भी पंक्चर और कटा फूटा कुछ दिख नहीं रहे. टायर क्लियर है. हेलो, मेरा गाड़ी आगे पंक्चर है, आ जाओ. हाँ हाँ टायर बदलना पड़ेगा. मेकॅनिक आहे. अरे एक्स्ट्रा टायर घेतलाय गाडीत. घेतलंय. तो फक्त काढून बदलायचं आहे आणि मग तिकडे जाऊन काम करून घ्यायचं आहे. आ गेलो. पाजी आगे ले लो गाड़ी. पंक्चर हो गया है, टायर बदलना पड़ेगा. हाँ हाँ ये वो माझं टायर पंक्चर झालंय आणि यांना बक्षुती सुचली आहे. बरोबर आहे ना, आमची मिस्टेक आहे. मजा करा मजा करा. फाउंडर को केटीएम लेना मांगता था. काय नाही होत आहे, माझं स्विच ऑफ झालंय. 10% बॅटरी आहे तुझी. बदलून घे ना मग. चार्जिंगला लाव याच्यावर. पॉवर बँक आहे तुझ्याकडे आता गाडीत आहे. गाडी गेली पुढे इनोवा. ओके ठीक आहे. काम कर. हाँ चलो सब तैयार. आ गए सब लोग. स्टार्ट. तर झालं असं होतं की माझ्या बाईकचं टायर पंक्चर आणि सगळ्यांना 5 मिनिटाचा ब्रेक, 5-10 मिनिटाचा ब्रेक भेटला आणि आता आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि सगळे आमचे रायडर सेंटर बॉम्बला कनेक्ट झालेत आणि सगळ्यांची बक्षोती साईड बाय साईड चालू आहे. पदमकडून कारगिलकडे जाताना बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे पण 2 पदरी मोठा रस्ता इकडे बनणार लवकरच हे निश्चित आहे, कारण संपूर्णपणे डांबरीकरणाचं काम चालू आहे. रस्ते मोठ्या प्रमाणावर केले जातात आहेत. ज्यावेळी इकडे 1 पदरी रस्ता होता, आता इकडे 2-3 पदरी रस्ते बनतात आहेत. तर भविष्यात तर इकडे राईड करायला ऑफ रोडिंगची मजा नाही राहणार, पण रस्ते पूल चांगल्या कंडिशनमध्ये असतील. बाय 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 बाय.
बाइक है, पूरा लिस्ट है. तर कारगिलला जायच्या आधी ही एक चेकपोस्ट येते आणि इथे सुद्धा आपल्याला आपल्या बाईकच्या एंट्रीज करायला लागतात. सो आमचा लाईनअप संपूर्ण शेवटपर्यंत उभा आहे. ही एक आमची कार, ही थार, ही बॅकअप व्हेकल आणि मागे ही रांग. क्या हुआ? रोप डालने के लिए बोलो ना इनको. आ जाओ आ जाओ आ जाओ. आणि आता अंगाला टोचणारी थंडी लागायला लागली. आणि काल जेव्हा मी इकडे स्टिक केलं होतं तेव्हा इकडे -9 -10चं टेम्परेचर होतं. आता बोलताना पण कधी कधी जीभ अशी अडकते. तर टेम्परेचरचं तर टेम्परेचर झालेलं होतं माझं. नाक जाम. बोलताना विचार करून बोलायला लागते, जास्त वर्ड्स नाही वापरायचे आहेत. आणि पूर्ण चीन हात, त्यानंतर रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये सुद्धा बेस लेअर घातलेला आहे, त्याच्यात वॉर्म लेअर पण घातलेलं आहे. सगळं काय असून सुद्धा लिटरली अंगाला थंडी अशी टोचते. आता ऊन होतं तोपर्यंत थोडं तरी बरं वाटत होतं, पण ही सावली आली त्यात पुन्हा थंडी अजून वाढली. पुन्हा तो उन्हाचा भाग कधी मी क्रॉस करतो असं होतंय. थोडं तरी बरं वाटेल त्याच्यात. हा लगेच फरक पडतो. आता ह्या दगडाच्या मागे ड्रांगटुंग ग्लेशियर आहे. तो पाहण्यासाठी आम्हाला ही याची चढाई करत जावं लागेल. तो मगाशी तिकडनं फक्त थोडासा भाग दिसला मला. तर ही थोडीशी घाटाचा भाग चढून वर जाऊन आम्हाला वर बघावं लागेल. आणि इकडची निसळती माती, आणि हे मध्ये मध्ये वाहते झरे. अरे मा कसं पाजी गाडी धुतात आहे, आम्ही इकडनं लांबून जातोय. आम्हाला याच्यात भिजायची इच्छा नाही. पुढे खूप सारे इकडे दगडी वरनं खाली आलेली आहेत. तर इकडे बाईक चालवताना सांभाळून, कारण एक दगड जरी वरनं खाली आला खूप घाणेरडा इम्पॅक्ट करेल. आणि तो इम्पॅक्ट मी ह्याच्या आधी झेललेला आहे. आणि पुन्हा समोरची डोंगर रांगा बघा यार, ऑसम. ओ हो, ओ फाइनली
We did it. हा आहे इंडियाचा सगळ्यात लार्जेस्ट ग्लेशियर, ज्याची लांबी जवळपास 23 ते 24 किलोमीटर आहे आणि त्याला आम्ही असं आमच्या डोळ्यांनी बघतोय. वाटतं यार. यस, देखो देखो, आपकी आंखों से देखो, इतना नजदीक ग्लेशियर है. यस यो भाई, इंडियातला लार्जेस्ट ग्लेशियर समोर असतो. हम सिंकुला से भी ऊपर है, 4328 मीटर. 4000 नहीं यार, ये देख, इंडिया का लार्जेस्ट ग्लेशियर जो 23 किलोमीटर लंबा है. वाओ. फोटो तुम तो भेजता नहीं. ड्रांग ड्रुंग. ओ माय गॉड, आपका जिगर का टुकड़ा किधर है? हैप्पी बर्थडे. ए रुको 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 रुको. हाँ, और हमारे जिगर भाई ने अपने वाइफ को बर्थडे गिफ्ट दिया है. ड्रांग ड्रुंग ग्लेशियर, जो इंडिया का लार्जेस्ट ग्लेशियर है, उसके सामने खड़े रह के फोटो खिंचवा रहे हैं. ये हाँ, हैप्पी बर्थडे. आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. उल्टा उल्टा हो गया. हाँ या ना, सगळ्यांनी या. भाभी भाभी फिर से एक, नाही तर ड्रायव्हरला बोलू ना आपल्या. ओ पाजे, आ जाओ आ जाओ. कुछ सुनाई दे रहा है, नहीं लेने का. कौन है रे? यो तर मित्रांनो, फायनली मी ड्रांग ड्रुंग ग्लेशियरला आलो आहे आणि माझ्या समोर, माझ्या मागे एक्झॅक्ट हा 23 किलोमीटर लांबीचा आहे, भारतातील सगळ्यात मोठा ग्लेशियर आहे. आणि फक्त इथून जास्तीत जास्त 1 किलोमीटरच्या अंतरावर असणार. 1 किलोमीटर पण मी जास्त बोललो, त्याच्यापेक्षा कमी असेल. मी तिकडे ड्रोन उडवला आणि मला काही जे शॉर्ट्स भेटले ते आता मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हा आहे ड्रांग ड्रुंग ग्लेशियर. जगातील खूपच कमी असे मोठे ग्लेशियर्स आहेत जिथपर्यंत तुम्ही बाय रोड जाऊ शकतात. आणि लद्दाखमधील 23 किलोमीटर लांबीचा हा ड्रांग ड्रुंग ग्लेशियर त्यापैकीच एक आहे. ड्रांग ड्रुंग ग्लेशियर भारतातील एकमेव मोठा, जो आपण सर्वात जवळून पाहू शकतो. हा ग्लेशियर झंस्कारमधील एकमेव आणि भारतातील 5वा सर्वात लांब ग्लेशियर आहे. आज आम्ही हा ग्लेशियर आमच्या डोळ्यांनी पाहत असताना आम्हाला स्वतःवर विश्वास बसत नाहीये. चलो बाय बाय ड्रांग ड्रुंग ग्लेशियर. सगळ्यांचं ड्रीम असतं अशा ठिकाणी यायचं. आमचं ड्रीम होतं सेकंड बकेट लिस्ट, थर्ड बकेट लिस्ट, फोर्थ बकेट लिस्ट, अशा माझ्या अनेक बकेट लिस्ट या राईडला कंप्लीट होणार आहे. ही सुद्धा एक बकेट लिस्टमध्ये होती. आज मी हा ग्लेशियर माझ्या डोळ्यांनी एकदम समोरासमोर बघतोय. बाय. आता बघतोय, पुन्हा पुढे बघायला भेटेल की नाही माहीत नाही. माझ्या मानवी लोकांनी तुमचे हाल करायला घेतले आहेत निसर्गाचे. तर आता तू मला भेटलायस, पुन्हा भेटशील नाही भेटशील माहीत नाही. होप सो. कधी नशिबात झालं पुन्हा यायचं तर हा ग्लेशियर असाच असला पाहिजे. भाई जसं जसं आम्ही पुढे चाललो आहे, थंडी वाढत चालली आणि ही रिव्हर पूर्ण बर्फाने गोठलेली आहे.